Hello, is it visible to? Hello, screen is visible to all girls? Yes, ma'am. ओके. काल आपण खूप गडबडीत तो पॉइंट बघितला होता, आपला राहिला होता तो. सो आपण एकदा रिवाइज करूया. कालचा झालेला आहे तो पॉइंट. सो व्हॉट वी हॅव स्टडी yesterday? We have studied the back filter. बॅक फिल्टर म्हणजेच काय, ते व्हॅक्यूम सारखंच आहे, त्याचं फंक्शन आहे, ते व्हॅक्यूमच आहे तो. तर ते बघायचं आहे आपल्याला. सो पहिल्यांदा डायग्राम मध्ये बघा काय आहे, तिथं फिल्टर बॅग्स आहेत. त्यानंतर इथं काय आहे, मेटल केसिंग दिलेलं आहे. नंतर ऍट द बॉटमला काय आहे, हॉपर आहे, डस्ट हॉपर. Then there is a discharge manifold is there, damper is there, आणि इकडे लो स्पीड shaft with the cam. पहिली जी डायग्राम आहे ती कशाची आहे, तर दोन स्टेप मध्ये बॅक फिल्टरचं वर्किंग आहे. पहिले आहे फिल्टरिंग पिरियड आणि दुसरा आहे तो शेकिंग पिरियड. पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रोडक्ट डिस्चार्ज मॅनिफोल्ड, इथून फीड एंटर करणार आहे आपण आणि ती प्रोसेस चालू राहणार आहे फिल्टरिंग पिरियडची. त्यानंतर काय होणार आहे, नेक्स्ट ह्या साइडला शेकिंग पिरियड. शेकिंग पिरियड मध्ये पहिल्यांदा आपण जो फीड एंटर केलेला असतो तो काय होणार आहे, फिल्टर बॅग मध्ये त्याचे पार्टिकल्स आहेत, फाईन पार्टिकल्स, ते अडेअर होणार आहेत, स्टिक होऊन बसणार आहेत. मग स्टिक होऊन बसल्यानंतर आपण काय करणार आहे, तर ती जी फिल्टर बॅग आहे ती काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये शेक करणार आहे. मग शेकिंग केल्यानंतर काय होणार आहे, जेव्हा आपण ती फिल्टर बॅग शेक करू तेव्हा त्या हॉपर मधून ती जी डस्ट आहे ती काय होणार आहे, खाली आपण रिसिव्हिंग पॅन मध्ये काय करणार आहे, तर ती कलेक्ट करणार आहे. Okay. Then see the principle of the back filter. So in back filter, side separation of fines or dust from the milk powder is achieved in the two step. आता बॅक फिल्टर मध्ये आपण साइड सेपरेशन कसं करतो फाईनचं किंवा डस्टचं, तर त्या मिल्ड पावडर मधून. सो विच इज अचिव्ड इन द टू स्टेप. दोन स्टेप मध्ये काय होणार आहे, अचीव करणार आहे आपण ते. इन द फर्स्ट स्टेप मध्ये बघा काय होतं, द मिल्क पावडर इज पास्ड थ्रू अ बॅक फिल्टर क्लॉथ. ती जी मिल्क पावडर आहे ती काय करणार आहे आपण, तर ती बॅक फिल्टर मधून काय करणार आहे, आपण पास करणार आहे. बाय अप्लाइंग द सक्शन ऑन द अपोजिट साइड ऑफ द एंट्री. आपण सक्शन अप्लाय करणार आहे. सक्शन अप्लाय करणार आहे म्हणजे काय, तर ती जी हवा असते ती काय होते, तर ती शोषून घेते. सो दिस फॅसिलिटेट द सेपरेशन, आणि ह्यामुळे काय होतं, तर सेपरेशन प्रोसेस पुढे जाते. सो इन द नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं बघा, प्रेशर इज अप्लाइड इन ऑर्डर टू शेक द बॅग. काय केलं जातं, प्रेशर अप्लाय केलं जातं कशासाठी, त्या बॅग शेक करण्यासाठी. सो दॅट पावडर अडहरिंग टू द बॅग फॉल्स ऑफ. आपण जेव्हा ते फिल्टर बॅग शेक करणार आहे तेव्हा काय होणार आहे, त्या फिल्टर क्लॉथ वरती किंवा फिल्टर बॅग वरती ते जे फाईन पार्टिकल्स किंवा डस्ट पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे, झटकल्यानंतर खाली पडणार आहेत, जे बॅगला चिकटलेले आहेत ते. सो विच इज कलेक्टेड फ्रॉम द कोनिकल बेस, आणि ते खाली नंतर ह्या एरो थ्रू काय होणार आहेत आपण, म्हणजे डस्ट पार्टिकल्स खाली येणार आहेत आणि इथून डस्ट हॉपर मधून काय करणार आहे आपण, ते कलेक्ट करणार आहे त्या कोनिकल बेस मधून. सो नेक्स्ट बघा कन्स्ट्रक्शन सिंपल आहे. काय आहे ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये, इट कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ बॅग्स. ह्यामध्ये काय आहेत, तर नंबर ऑफ बॅग्स आहेत. सो विच आर मेड अप, त्या कशापासून बनलेल्या आहेत बघा, तर वूड किंवा कॉटन ऑर वूड फॅब्रिक पासून बनलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट, दीज आर सस्पेंडेड इन अ मेटल शीट कंटेनर. आता ह्या ज्या बॅग्स आहेत त्या कुठे ठेवलेल्या आहेत बघा, तर ह्या बॅग मध्ये मेटल शीट कंटेनर मध्ये काय केलेले आहेत, फिक्स केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत किंवा प्लेस केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, अ हॉपर इज अरेंज्ड ऍट द बॉटम ऑफ द फिल्टर. हे जे हॉपर आहे ते काय केलेलं आहे, सो विच इज अरेंज्ड ऍट द बॉटम ऑफ द फिल्टर टू रिसीव्ह द फीड. फीड रिसीव्ह करण्यासाठी काय केलेलं आहे, ह्या बॉटम
मध्ये काय केलेले आहेत तर फिक्स केलेले आहेत किंवा अरेंज केलेले आहेत. सो ऍट द टॉप ऑफ द कंटेनर, टॉप ऑफ द कंटेनरला काय आहे बघा, अ प्रोव्हिजन इज मेड फॉर द एक्झॉस्ट. एक्झॉस्ट साठी काय केलेलं आहे ह्या टॉप ऑफ द कंटेनर मध्ये, म्हणजे जो एस्केप ऑफ एअर म्हणजे तो जो गॅस बाहेर पडणार आहे तर तो कुठून पडणार आहे बाहेर, तर ऍट द टॉप पोझिशन मधून काय होणार आहे तर तो गॅस आहे तो बाहेर पडणार आहे. नेक्स्ट बघा, ऍडिशन टू दिस, त्यानंतर काय केलेलं आहे या गॅस एक्झॉस्टच्या शेजारीच काय केलेलं आहे, अ बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट इज मेड. काय केलेली आहे तर बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट काय केलेली आहे तर प्लेस केलेली आहे. ती कशी प्लेस केलेली आहे बघा, तर विच इज मेड टू ब्रिंग द फिल्टर्स टू द नॉर्मल ऍटमॉस्फेरिक कंडिशन. ती कशासाठी बनवलेली आहे बघा, तर टू ब्रिंग द फिल्टर्स नॉर्मल ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स. ते फिल्टर आहेत ते नॉर्मल ऍटमॉस्फेरिक कंडिशनला राहावेत म्हणून काय केलेलं आहे, बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट काय केलेले आहे, अरेंज केलेले आहे. सो नेक्स्ट बघा, आता वर्किंग मध्ये काय आहे, ओके वेट फॉर 1 मिनिट. ओके, वर्किंग मध्ये बघा, वर्किंग मध्ये काय बघत होतो आपण, सो वर्किंग ऑफ बॅक फिल्टर कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप. आता वर्किंग आहे ते काय होतं तर 2 स्टेप मध्ये आपण अचीव करतो. कसं बघा, इन द फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं बघा, द फीड इज सेपरेटेड फ्रॉम द एअर and passing through the cloth back. ते जे फिल्टरिंग पिरियड आहे तिथे काय केलेलं आहे, ते जे फीड आहे ते आपण स्टार्टिंगला एंटर करणार आहे आणि काय होणार आहे मग एअर पण काय होणार आहे त्यामध्ये पास केली जाणार आहे. मग एअर हे झाल्यानंतर काय होणार आहे, ते जे डस्ट पार्टिकल आहेत किंवा फाईन्स आहेत पार्टिकल ते काय होणार आहेत तर बॅक फिल्टरला अडेअर होऊन बसणार आहेत किंवा स्टिक होऊन बसणार आहेत. मग इन द सेकंड स्टेप, बॅग्स आर शेकन टू कलेक्ट द फाईन्स. मग सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा आता, म्हणजेच शेकिंग पिरियड मध्ये त्याचे बॅग्स आहेत त्या काय करतो आपण शेक करतो. कशासाठी शेक करतो तर टू कलेक्ट द फाईन्स, म्हणजेच फाईन्स कलेक्ट करण्यासाठी, म्हणजेच ती पावडर किंवा जे फाईन मटेरियल आहे तर ते जे फिल्टर बॅगला स्टिक झालेलं असतं त्यासाठी आपण काय करतो ते शेक करतो त्या बॅग्स आहेत ते. सो दॅट आर अडेड टू द बॅग्स. सो नेक्स्ट बघा, दिस 2 स्टेप कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट. आता ही जी ह्या जे 2 स्टेप आहेत तर त्या काय कोण कंट्रोल करतं तर विच इज विथ द हेल्प ऑफ बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट. बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट काय करतो तर ह्या 2 स्टेप आहेत त्या काय करतो कंट्रोल करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा आता, बेल क्रँक लिव्हर अरेंजमेंट त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय दिलेली आहे बघा ह्याच्यामध्ये, सो इन दिस मेकॅनिझम, ह्या मेकॅनिझम मध्ये काय होतं बघा, अ शाफ्ट विथ अ कॅम इज अलाउड टू रोटेट ॲट अ लो स्पीड. तो जो शाफ्ट आहे तो काय करतो तर अलाउ करतो, तर अलाउ टू रोटेट द ॲट अ लो स्पीड ने काय होतं तर तो जो शाफ्ट आहे तो काय होत असतो रोटेट होत असतो. सो ड्युरिंग रोटेशन, आता ते रोटेशन चालू असताना काय होतं, द आर्म कॅन आयदर प्रेस द बेल क्रँक लिव्हर. तो आर्म आहे तो काय करतो जेव्हा रोटेशन चालू असतं तेव्हा तो आर्म असतो तो काय करतो, सो आर्म कॅन आयदर प्रेस द, तो काय करतो प्रेस करतो क्रँक लिव्हरला. सो ऑर डज नॉट कम इन टू कॉन्टॅक्ट, तो लिव्हरला बेल क्रँक लिव्हरला प्रेस करतो किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही तो. सो नेक्स्ट बघा, सो डिपेंडिंग ऑन दिस मेकॅनिझम, आता ह्या मेकॅनिझम होती काय होतं, द डॅम्पर चेंजेस इट्स पोझिशन. इथे जो डॅम्पर आहे ह्याच्यामध्ये तो काय होतो डॅम्परची पोझिशन डिपेंड असते, तो त्या ह्याच्यावरतीच त्याची पोझिशन चेंज. सो दिस चेंजेस ऑकर्स ॲट अ इंटरव्हल्स ऑफ अ फ्यू मिनिट्स. हे चेंजेस काय होतात तर फ्यू मिनिट्स मध्ये काय होतात, फ्यू मिनिटच्या इंटरव्हल मध्ये ऑकर होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ए पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा सांगितलेला आहे बघा, द एक्झॉस्ट फॅन पोझिशनड ॲट द टॉप. फिल्टरिंग पिरियड मध्ये काय केलेलं आहे बघा, तो जो एक्झॉस्ट फॅन आहे तो काय केलेला आहे
तर टॉप पोझिशनला काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे किंवा पोझिशन त्याची टॉप पोझिशनला आहे. कशाची? तर एक्झॉस्ट फॅनची. सो अंडर लेस प्रेशर देन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तो कसा ठेवलेला आहे, तर त्याचं प्रेशर कसं आहे, तर लेस प्रेशर आहे, कमी प्रेशर आहे. सो द गॅस कंटेनिंग द फाईन पार्टिकल्स ऑर डस्ट एंटर्स द हॉपर. आता तो जो गॅस आहे तो काय करणार आहे आपण, तर एंटर करणार आहे. So the gas containing the fine particles or dust enters the hopper. ते काय होतात, तर हॉपर मधून काय होतात, गॅस आपण काय करणार आहे, एंटर करणार आहे. त्यामध्ये काय असतात, तर फाईन पार्टिकल्स असतात ते कशामध्ये, तर त्या गॅसमध्ये. त्यानंतर काय करणार आहे आपण बघा, द गॅस स्पीड पासेस थ्रू द फॅब्रिक ऑफ. आता हे जी गॅस स्पीड आहे, ह्या फिल्टरिंग पिरियड मध्ये काय होणार आहे, ह्या हॉपर मधून आपण काय करणार आहे, पहिल्यांदा ह्या हॉपर मधून आपण फीड आहे ते काय करणार आहे, एंटर करणार आहे. मग फीड एंटर केल्यानंतर काय होणार आहे बघा, त्यानंतर तो जो गॅस आहे त्यामध्ये काय आहे, तर विच कंटेन्स द फाईन पार्टिकल्स, ते काय होणार आहे, फिल्टर बॅग मध्ये एंटर होणार आहेत. मग काय होणार आहे, जे तो जो फिल्टर बॅग आहे त्यामध्ये काय होणार आहे, फाईन पार्टिकल्स असतात ते काय होणार, तिथंच त्या फिल्टर बॅगला स्टिक होऊन बसतात. आणि तो जो एक्झॉस्ट किंवा तो जो गॅस आहे तो काय होणार आहे, आपण जो इथे एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे टॉप पोझिशनला, तिथून काय होणार आहे, तो जो गॅस आहे तो एस्केप होणार आहे किंवा बाहेर पडणार आहे. सो नेक्स्ट बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस, ही प्रोसेस चालू असताना काय होतं बघा, द फाईन्स आर रिटेन इन द बॅग. ते जे फाईन्स आहेत ते काय होतात, तर बॅग वरती रिटर्न होतात किंवा रिटेन म्हणजे बॅग वरती आहेत असे राहतात ते फाईन पार्टिकल्स. सो व्हाईल द गॅस रिचेस द टॉप ऑफ द केसिंग, मग काय होतो, तो गॅस आहे तो काय होतो, तर टॉप पोझिशनने काय होतो, तर एस्केप होतो. सो बिकॉज ऑफ एअर द बॅग रिमेन्स स्टाउट ड्युरिंग द फिल्टरिंग ऑपरेशन. आता एअर मुळे काय होते, तर ती जी बॅग आहे ती काय होते, आहे त्या पोझिशन मध्ये, म्हणजेच इथे कसं दिलं आहे, स्ट्रेट पोझिशन दिलेली आहे ह्या बॅगची, फिल्टर बॅगची. तर आपण त्या बॅग शेक केल्या किंवा हे केलं तरी सुद्धा काय होत नाही, त्याला कितीही डिस्टर्बन्स आपण प्रोड्यूस केला तरी सुद्धा ती बॅग आहे ती काय होत नाही, तर आहे अशीच राहते, रिमेन्स स्ट्रेट राहते, त्याची पोझिशन काय होत नाही, तर त्या बॅगची चेंज होत नाही. सो कशामुळे, तर एअरमुळे. सो बिकॉज ऑफ द एअर. त्यानंतर नेक्स्ट बघा, शेकिंग पिरियड. आता शेकिंग पिरियड मध्ये काय सांगितलंय बघा, सिन्स व्हॅक्यूम इज कट ऑफ इन द चेंबर. व्हॅक्यूम काय होतो, शेकिंग पिरियड मध्ये कट ऑफ होतो. सो एअर फ्रॉम द आउटसाइड एंटर्स द केसिंग अँड पासेस थ्रू द बॅग्स. एअर काय होते, तर आउटसाइड केसिंग मधून काय होते, एंटर होते आणि ती बॅग मध्ये काय केली जाते, पास केली जाते. सो दिस रिझल्ट इन द व्हायलंट शेकिंग ऑफ द बॅग. आणि ह्यामध्ये काय होतं, तर बॅगचं व्हायलंट शेकिंग होतं. सो नेक्स्ट बघा, सो दॅट द डस्ट अँड फाईन पार्टिकल्स आर डिस्प्लेस्ड. मग काय होतं ह्याच्यामध्ये, डस्ट किंवा ते फाईन पार्टिकल्स आहेत ते काय करतो आपण, तर डिस्प्लेस करतो. सो फ्रॉम द बॅग्स अँड फॉल्स इनटू द कोनिकल बेस. आणि काय होणार आहे, इथं बॅग जेव्हा शेक होणार आहे तेव्हा त्या डस्ट ती जी डस्ट आहे ती काय होणार आहे, त्या कोनिकल मध्ये जाणार आहे आणि त्या कोनिकल मधून परत आपण काय करणार आहे, रिसिव्हिंग पॅन मध्ये काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे. सो नेक्स्ट बघा, ते जी फाईन पार्टिकल्स आहेत ते काय होतात, तर फॉल्स इंटू द कोनिकल बेस. कोनिकल बेस मध्ये काय होतात, ते फॉल होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज देन रिमूव्ड ऍट द इंटरवल्स. ते काय होतं, ते इंटरवलने काय करतो आपण, तर रिमूव्ह करतो नंतर परत. सो सच डिव्हाइसेस आर एंटायरली ॲटॉमिक इन देअर ऍक्शन. आता हे जे डिव्हाइसेस आहेत ते काय आहेत, तर एंटायरली त्यांची ऍक्शन कशी असते, तर ॲटॉमिक इन ऍक्शन असतात ते. सो नेक्स्ट बघा, अँड कॅन बी डिझाईन टू अफेक्ट द व्हेरी लार्ज फिल्टरिंग सरफेस पर युनिट फ्लोअर स्पेस. त्यानंतर नेक्स्ट आता युजेस, फिल्टर बॅगचा यूज कुठं कुठं होतो. त्यानंतर त्यामध्ये बघा आता युजेस. सो फिल्टर बॅग्स, सॉरी, बॅग फिल्टर्स आर युज्ड अलॉंग विथ द साईज सेपरेशन इक्विपमेंट. आता हे कुठे यूज केले जातात, तर इट इज यूज अलॉंग विथ द साईज सेपरेशन इक्विपमेंट. फॉर एक्झाम्पल सायक्लॉन सेपरेटर. सायक्लॉन सेपरेटर मध्ये ह्याचा यूज होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, यूज टू रिमूव्ह द डस्ट फ्रॉम द सायक्लॉन डिस्चार्ज. आता तो जो सायक्लॉन सेपरेटर आहे किंवा सायक्लॉन आपल्याला जर डस्ट रिमूव्ह करायची असेल तर कशाचा यूज होतो, तर फिल्टर बॅगचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज कनेक्टेड टू द डिस्चार्ज एंड ऑफ द फ्लुइडाइज्ड एनर्जी मिल, FBD.
फ्लुइडाइज एनर्जी मिल मध्ये काय होतं, तर हा फिल्टर बॅग आहेत त्या काय केलेल्या असतात तर कनेक्ट केलेल्या असतात. सो नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सो इट इज युज्ड फॉर रिमूव्हिंग फाईन्स. काय होतं तर फाईन्स रिमूव्ह करण्यासाठी काय होतो फिल्टर बॅगचा यूज होतो. विच कॅन नॉट बी सेपरेटेड बाय अदर मेथड्स. म्हणजे दुसरी कोणतीही मेथड फाईन्स जेवढा म्हणजे रिमूव्ह करू शकत नाही तेवढा काय करतो फिल्टर बॅग्स आहे ते काय करतात तर पूर्णचे पूर्ण फाईन काय करतात ते रिमूव्ह करून टाकतात त्या मटेरियल मधून किंवा त्या गॅस मधून. सो द ऑर्डिनरी हाऊसहोल्ड व्हॅक्यूम क्लिन्झर इज अ सिंपल बॅग फिल्टर. आता जो आपण व्हॅक्यूम क्लीनर व्हॅक्यूम क्लीन्झर असतो ऑर्डिनरी हाऊसहोल्ड जो, तर तो काय आहे तर तो सिंपल बॅग फिल्टर आहे. हे त्याचं एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा. सो डिसएडव्हान्टेजेस मध्ये बघा. सो इट इज नॉट साईज सेपरेशन इक्विपमेंट ऍज सच. आता डिसएडव्हान्टेज काय आहे फक्त ह्याचा तर तो काही नाहीये तर साईज सेपरेशन इक्विपमेंट म्हणून ह्याचा काय होत नाही तर यूज होत नाही. तर हे फिल्टर बॅगचं होतं. काल आपला पॉइंट हा राहिला होता जे घेतला होता पण आपण व्यवस्थित डिस्कस नव्हता केला त्यामुळे आता घेतला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट पॉइंट इल्युट्रेशन टँक मेथड. ह्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सो इल्युट्रेशन इज अ मेथड ऑफ सेपरेशन ऑफ पार्टिकल्स. आता इल्युट्रेशन म्हणजे काय तर ही काय आहे ही एक मेथड आहे. ह्यामध्ये काय केलं जातं तर विच इज यूज फॉर द सेपरेशन ऑफ पार्टिकल. ह्यामध्ये काय होतं सेपरेशन ऑफ पार्टिकल सेपरेट केले जातात इन अ पावडर बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ फाईन पार्टिकल and high density of the coarse particles using the fluid flow. So ह्या मेथड मध्ये काय केलं जातं बघा इल्युट्रेशन टँक मेथड मध्ये. सो इल्युट्रेशन इज अ मेथड ऑफ सेपरेशन ऑफ पार्टिकल्स. ह्यामध्ये काय होतं तर सेपरेशन ऑफ पार्टिकल्स आहेत ते सेपरेट केले जातात. कसे तर इन कशामधून तर इन अ पावडर बेस्ड ऑन द low density of the fine particles and high density of the coarse particles using the fluid flow यूज करून. त्यानंतर नेक्स्ट बघा इल्युट्रेशन and the sedimentation are the different in one respect. इल्युट्रेशन आणि सेडिमेंटेशन ह्या दोन प्रोसेस काय आहेत तर डिफरंट आहेत दोन्ही पण. सो इन केस ऑफ सेडिमेंटेशन मध्ये बघा काय होतं. सो पार्टिकल्स मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेडिमेंटेशन मध्ये काय होतं तर जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सो विच मूव्स इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आता इल्युट्रेशन मध्ये काय होतं बघा तर सम पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा सेडिमेंटेशन मध्ये काय होतं तर पार्टिकल्स असतात ते काय होतात तर विच मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इल्युट्रेशन मध्ये काय होतं तर द पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा डिफरन्स लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट इथे डायग्राम बघा सगळ्यांनी सेडिमेंटेशनची दिलेली आहे. इथे बघा सगळ्यांनी हळूहळू पार्टिकल्स काय व्हायला लागले तर सेडिमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर ह्या साईडला बघा इल्युट्रेशन. सो इन दिस सेडिमेंटेशन पार्टिकल्स मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे काय होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला जातो ते पार्टिकल्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरून काय होतात तर मूव्ह होतात. पण इथे काय दिलेलं आहे बघा इल्युट्रेशन मध्ये तर पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट बघा arrow shows the direction and the magnitude of particle movement. आता ते जे arrows आहेत ते काय शो करतात बघा आपल्याला तर त्याची डायरेक्शन आणि त्या पार्टिकलचं मॅग्निट्यूड ऑफ पार्टिकल मुवमेंट. त्या पार्टिकल मुवमेंटची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय करतात arrows आपल्याला इंडिकेट करतात. सो नेक्स्ट बघा इन सेडिमेंटेशन फ्लुइड इज स्टेशनरी. सेडिमेंटेशन मध्ये काय होतं आता ते जे फ्लुइड असतं ते काय असतं ते स्टेशनरी असतं and particles settle based on the particle velocity. सेडिमेंटेशन मध्ये काय असतं तर ते फ्लुइड असतं ते काय असतं स्टेशनरी असतं पण त्याचे पार्टिकल्स असतात. सो पार्टिकल सेटल बेस्ड ऑन द पार्टिकल व्हेलॉसिटी. पार्टिकल्स काय कशावरती सेटल होतात तर पार्टिकल व्हेलॉसिटी वरती काय असतात ते पार्टिकलचं सेटलिंग डिपेंड असते. सो इन द इल्युट्रेशन
फ्लुइड फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द सेटलिंग मुवमेंट. इल्युट्रेशन मध्ये काय होतं, तर फ्लुइड ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतं, फ्लो होतो इन द ऑफ सेटलिंग मुवमेंट. सो नेक्स्ट पॉइंट बघा, टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. टाइम हा काय आहे ह्यामध्ये, तर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो इन प्रॅक्टिस मध्ये काय आहे बघा, तर पार्टिकल्स कॅन बी सीन टू राईज विथ द फ्लुइड. पार्टिकल्स काय होतात, तर फ्लुइड सोबत काय होतात, ते राईज होतात. सो अँड देन मूव्ह आउटवर्ड टू द ट्यूब वॉल, आणि ते ट्यूब वॉलच्या आउटवर्डला काय होतात, मूव्ह होतात. सो वेअर द व्हेलॉसिटी इज लोअर अँड दे स्टार्ट टू फॉल. जिथे व्हेलॉसिटी लो आहे तिथं काय होतात, ते पार्टिकल्स आहेत ते ट्यूब वॉलच्या तिथं काय होतात, तर सेटल डाऊन व्हायला किंवा फॉल ऑफ व्हायला सुरुवात होते पार्टिकल्स. सो नेक्स्ट बघा, युजेस मध्ये काय आहे, तर इल्युट्रेशन केओलिन और तर ही मेथड कशासाठी आहे बघा. ओके. सो नेक्स्ट बघा, ऍडव्हान्टेजेस मध्ये काय बघत होतो आपण, तर इल्युट्रेशन ही प्रोसेस आहे ती कशी आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. ह्यामध्ये सेपरेशन पण कसं होतं, क्विक होतं. तर सेपरेशन इज क्विक. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऍडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर इल्युट्रेशन प्रोसेस कंटिन्युअस प्रोसेस. इल्युट्रेशन प्रोसेस कशी सॉरी apparatus is more compact than that are used in the sedimentation method. हे जे apparatus आहे काय आहे, तर more compact आहे than that are used in the sedimentation method. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. सो सस्पेन्शन शुड बी डायल्युटेड which may not be desirable in certain cases. ह्यामध्ये काय करतो आपण, तर ते जे सस्पेन्शन आहे ते काय करतो, शुड बी डायल्युटेड, ते डायल्यूट करतो. सो विच मे नॉट बी डिझायरेबल इन द सर्टन केसेस, पण ते काय नसतं, डिझायरेबल नसतं, ते जे डायल्युटेड झालेलं सस्पेन्शन आहे ते. तर परत एकदा बघा, इल्युट्रेशन मध्ये काय बघितलं आपण, तर इट इज अ प्रोसेस इन विच काय होतं याच्यामध्ये, इट इज द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ पार्टिकल्स इन अ पावडर. ही काय आहे, तर ह्यामध्ये काय केलं जातं, ह्या मेथड मध्ये ते पार्टिकल्स आहेत ते सेपरेट केले जातात. सो इन अ पावडर बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ द फाईन पार्टिकल्स. कशावरती डिपेंड असतं ते, तर इट इज बेस्ड ऑन द लो डेन्सिटी ऑफ द फाईन पार्टिकल्स अँड हाय डेन्सिटी ऑफ द कोर्स पार्टिकल. म्हणजे फाईन पार्टिकल्स जे आहेत, द स्मॉल पार्टिकल्स, त्याची डेन्सिटी कशी पाहिजे, तर लो पाहिजे. आणि जे कोर्स पार्टिकल आहेत, म्हणजे जे लार्ज पार्टिकल्स आहेत, तर त्यांची डेन्सिटी कशी पाहिजे, तर हाय पाहिजे. सो युजिंग द फ्लुइड फ्लो, आणि फ्लुइड फ्लो मध्ये काय करतो आपण, तर ही मेथड अप्लाय करतो. सो इल्युट्रेशन अँड द सेडिमेंटेशन आर डिफरंट इन वन ऍस्पेक्ट. इल्युट्रेशन आणि सेडिमेंटेशन हे काय आहेत, तर डिफरंट मेथड आहेत. मग आता जेव्हा सेडिमेंटेशन मध्ये, इन केस ऑफ सेडिमेंटेशन काय होतं, त्यामध्ये ते पार्टिकल्स असतात ते काय होतात, तर मूव्ह होतात. कसे मूव्ह होतात, तर मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनलच्या डायरेक्शन फोर्स मध्ये काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय होतात ते, तर मूव्ह होतात. आणि नेक्स्ट होतं व्हाईल इल्युट्रेशन. इल्युट्रेशन मध्ये काय होतं, ते पार्टिकल्स कसे मूव्ह होतात, तर पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
त्यानंतर नेक्स्ट बघा डायग्राम मध्ये सगळ्यांनी बघा सेडिमेंटेशन मध्ये तर पार्टिकल्स मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ह्याच्यामध्ये काय आहे इल्युट्रेशन मध्ये द पार्टिकल्स मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर नेक्स्ट बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे एरोज काय करतात एरोज शोज द डायरेक्शन अँड द मॅग्निट्यूड ऑफ द पार्टिकल मुवमेंट. एरो डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड शो करतात कशाचं तर पार्टिकल मुवमेंटचं. त्यानंतर नेक्स्ट बघा इन सेडिमेंटेशन मध्ये काय होतं द फ्लुइड इज स्टेशनरी. ते फ्लुइड कसं असतं तर स्टेशनरी असतं अँड पार्टिकल्स सेटल बेस्ड ऑन द व्हेलोसिटी. सो नेक्स्ट पॉइंट बघा इन इल्युट्रेशन मध्ये काय होतं फ्लुइड फ्लोज इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द सेटलिंग मुवमेंट. ते जे फ्लुइड आहे ते काय होतं तर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतं तर त्याची सेटलिंग मुवमेंट असते तर त्याच्या ऑपोजिट मध्ये काय होतं ते फ्लो होत असते ते फ्लुइड. सो नेक्स्ट बघा टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. ह्यामध्ये काय आहे तर टाइम हा इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितलेला आहे. सो इन प्रॅक्टिस पार्टिकल्स कॅन बी सीन टू राइज विथ द फ्लुइड and then move outwards to the tube wall. ते काय होतात पार्टिकल्स आहेत ते राइज होतात विथ द फ्लुइड अँड देन मूव्ह आउटवर्ड्स टू द ट्यूब वॉल. पहिल्यांदा काय होणार ते पार्टिकल्स राइज होणार आणि पुन्हा काय होणार आउटवर्ड म्हणजे ट्यूब वॉलच्या तिथं खाली पार्टिकल सेटल व्हायला चालू होणार. सो वेअर द वेलोसिटी इज लोअर अँड दिस स्टार्ट टू फॉल. ते पहिल्यांदा पार्टिकल्स काय होतात तर राइज होतात आणि लो वेलोसिटी असेल तर काय होतं ते पार्टिकल्स लगेच काय होतं फॉल ऑफ व्हायला सुरुवात होते. सो नेक्स्ट बघा टाइम इज द नेक्स्ट युजेस बघा युजेस मध्ये काय आहे तर इल्युट्रेशन टेक्निक कशासाठी ऍप्लिकेबल आहे तर इनसोल्युबल सॉलिड साठी काय आहे तर ऍप्लिकेबल आहे. मग त्यामध्ये कोणते आहेत इनसोल्युबल सॉलिड्स एक्झाम्पल लक्षात ठेवा कोणता आहे केओलिन आणि चॉक. सो विच आर सब्जेक्टेड टू वेट ग्राइंडिंग. ह्याचं काय केलं जातं तर वेट ग्राइंडिंग केलं जातं फॉलोड बाय द सेडिमेंटेशन ऑर इल्युट्रेशन. सेडिमेंटेशन किंवा इल्युट्रेशन मेथडने वेट ग्राइंडिंग केलं जातं कशाचं तर केओलिनचं आणि चॉकचं. त्यानंतर नेक्स्ट बघा आता ऍडव्हान्टेजेस मध्ये काय आहे तर इल्युट्रेशन प्रोसेस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही प्रोसेस किती पण वेळ आपण हे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सेपरेशन इज क्विक. ह्यामध्ये सेपरेशन काय होतं क्विक होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा apparatus इज मोर कॉम्पॅक्ट दॅन दॅट आर युज्ड इन द सेडिमेंटेशन मेथड. हे apparatus कसं आहे तर मोर कॉम्पॅक्ट आहे सेडिमेंटेशन मेथड पेक्षा. त्यानंतर नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलेलं आहे तर सस्पेन्शन शुड बी डायल्युटेड which may not be desirable in the certain cases. हे जे सस्पेन्शन आहे ते काय होतं तर आपण ते काय होतं तर डायल्यूट केलं जातं त्यामध्ये मग ते काय नसतं तर डिझायरेबल नसतं सर्टन केसेस मध्ये. सो नेक्स्ट आहे ती स्टॅटिक टँक मेथड. नेक्स्ट मेथड कोणती बघायची आपल्याला तर स्टॅटिक टँक मेथड. सो इन दॅट first of all see the diagram of static tank method. So at the top here is a very fine particles, then below fine particles, then below medium sized particles and then below coarse particles. Okay.
स्टॅटिक टँक मेथड मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, द ड्राय पावडर ऑर पेस्ट मेड बाय द लेव्हिगेशन सो इज केप्ट इन अन इल्युट्रेशन टँक. आता ह्यामध्ये काय करतो आपण, तर ड्राय पावडर असते किंवा पेस्ट असते ती काय करतो आपण, तर लेव्हिगेशन हे मेथडने काय करतो, प्रिपेअर करतो आणि विच इज केप्ट इन द इल्युट्रेशन टँक आणि ती काय करतो आपण इल्युट्रेशन टँक मध्ये ठेवतो. मग त्यानंतर बघा आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे इथं, इट इज मिक्स्ड विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. आता हे कशासोबत मिक्स केलं जातं, ती पेस्ट किंवा ती जी पावडर आहे ती विच इज मिक्स्ड विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर, जास्त वॉटर त्यामध्ये काय केलं जातं, तर घेतलं जातं. सो द सॉलिड पार्टिकल्स आर डिस्ट्रीब्युटेड sorry the solid particles are disturbed uniformly in the liquid during the stirring. ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होतात, तर युनिफॉर्मली त्यामध्ये डिस्टर्ब होतात, सॉरी डिस्ट्रीब्यूट होतात युनिफॉर्मली. सो इन द लिक्विड स्टरिंग मध्ये, सो तिथं डिस्ट्रीब्युटेड करा. बाय मिस्टेकली write the wrong spelling. So then the particles are the particles काय करतो आपण, allow to settle व्हायला हे करून देतो आपण ते particles. So depending on the density the solid particles may either settle down or remain suspended in a water. मग डिपेंडिंग ऑन डेन्सिटी वरती डिपेंड असते. ते जे पार्टिकल्स आहेत ते सॉलिड पार्टिकल्स ते काय होतात, मे आयदर सेटल डाऊन, ते काय होतात त्या डेन्सिटी वरती सेटल डाऊन पण होऊ शकतात किंवा रिमेन सस्पेंडेड इन अ वॉटर, किंवा वॉटर मध्येच ते काय होतात, तर रिमेन सस्पेंड राहतात. सो सॅम्पल हेड विड्रॉन ॲट द डिफरंट हाईट टू द आउटलेट्स. मग आता सॅम्पल काय करतो आपण, विड्रॉ करतो डिफरंट हाईट वरून टू द आउटलेट मधून. सो द पावडर्स आर ड्राईड अँड दस व्हेरियस फ्रॅक्शन्स आर कलेक्टेड. मग ते पावडर्स आहेत ते काय करतो आपण, ड्राय करतो आणि व्हेरियस फ्रॅक्शन काय करतो, कलेक्ट करतो. सो नेक्स्ट बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस, ह्या प्रोसेस मध्ये काय होतं बघा, साइज रिडक्शन इज अचीव्ड बाय शेअरिंग एज वेल एज क्रशिंग. आता ह्या प्रोसेस मध्ये काय करतो आपण, तर साइज रिडक्शन अचीव्ह करतो कोणत्या मेथडने, तर बाय शेअरिंग एज वेल एज क्रशिंग मेथडने. सो द मटेरियल इज कलेक्टेड अँड पास्ड थ्रू अ sieve टू गेट द पावडर ऑफ डिझायर्ड साइज. मग ते जे मटेरियल आहे ते काय करतो आपण, कलेक्ट करतो आणि त्या सिव मधून काय करतो, पास करतो टू गेट द पावडर ऑफ डिझायर्ड साइज. आपल्याला डिझायर्ड साइजची पावडर भेटण्यासाठी आपण काय करणार आहे, ते जे पावडर आहे ते मटेरियल आहे ते काय करणार आहे, सिव्स मधून पास करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट येतात युजेस मध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज युज फॉर द फाईन ग्राइंडिंग किंवा सुटेबल फॉर द फाईन ग्राइंडिंग. हे काय आहे, तर फाईन ग्राइंडिंग साठी सुटेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा इथं, इट इज नॉट सुटेबल फॉर द ड्रग्स विच आर अनब्रोकन और स्लाइटली ब्रोकन कंडिशन. तर हे ड्रग साठी काय नाहीये, सुटेबल नाहीये. सो विच आर अनब्रोकन और स्लाइटली ब्रोकन कंडिशन आहेत किंवा ब्रोकन कंडिशन मध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी काय नाहीये, तर इट इज नॉट सुटेबल मेथड. मग स्टॅटिक टँक मेथड मध्ये काय बघितलं आपण, तर सगळ्यात वरती काय असतात बघा, डायग्राम मधून लक्षात ठेवा, सगळ्यात वरती व्हेरी फाईन पार्टिकल्स, त्यानंतर त्याच्या खाली फाईन पार्टिकल्स, त्यानंतर नेक्स्ट बिलो दिस medium sized particles and below coarse particle. So this is the illustrating tank means static method. आता ह्यामध्ये काय करतो आपण, ड्राय पावडर किंवा पेस्ट बनवलेली असते ती काय करतो आपण लेव्हिगेशन मेथडने काय करतो, बनवतो. सो विच इज केप्ट इन एन इल्युट्रेटिंग टँक. आपण काय करतो, इल्युट्रेटिंग टँक मध्ये काय करतो, केप्ट करतो किंवा प्लेस करतो. सो देन इट इज मिक्स्ड विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. मग ही जी पेस्ट किंवा पावडर आहे ती काय करतो आपण, तर लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटरच्या ह्याच्यामध्ये काय करतो आपण, मिक्स करतो. सो देन सॉलिड पार्टिकल्स आर डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली. आता ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होतात, तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतात इन द लिक्विड ड्युरिंग द स्टरिंग. जेव्हा आपण स्टरिंग प्रोसेस चालू असते तेव्हा काय होतं, ते सॉलिड पार्टिकल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतात. मग डिस्ट्रीब्युट झाल्यानंतर काय होतं बघा, देन द पार्टिकल्स आर अलाउड टू सेटल. आपण काय करतो, जेव्हा डिस्ट्रीब्युशन प्रोसेस करतो
किंवा स्टरिंग प्रोसेस करतो तेव्हा काय होतं, मग आपण अलो करतो त्या पार्टिकल्सला सेटल होऊन देण्यासाठी. सो डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी. मग आता त्या डेन्सिटीवरती काय होतं, सॉलिड पार्टिकल्स मे आयदर सेटल डाऊन. ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होतात, तर आयदर सेटल डाऊन ऑर रिमेन सस्पेंडेड इन अ वॉटर, किंवा ते काय होतात, तर वॉटर मध्येच काय होतात, सस्पेंड होतात. मग काय करतो आपण नंतर, सॅम्पल्स आर विड्रॉन ॲट द डिफरंट हाईट थ्रू द आउटलेट. मग ते जे सॅम्पल्स आहेत ते काय करतो आपण, तर आउटलेट म्हणून काय करतो, डिफरंट आउटलेट आहेत इथे बघितले हे वरती, हे काय आहे, तर हे आउटलेट आहेत आपले. तर ह्यामधून काय करतो आपण, सॅम्पल विड्रॉ करतो. सो द पावडर्स आर ड्राईड अँड दस व्हेरियस फ्रॅक्शन्स आर कलेक्टेड. मग काय होतं यामध्ये, तर पावडर्स ड्राय होतात आणि आपण काय करतो, व्हेरियस साइज फ्रॅक्शन्स काय करतो त्यामधून कलेक्ट करतो. सो ड्युरिंग दिस प्रोसेस, ही प्रोसेस चालू असताना काय होतं, साइज रिडक्शन इज अचीव्ड बाय शेअरिंग एज वेल एज क्रशिंग. मग आता ह्या प्रोसेस मध्ये काय होतं, साइज रिडक्शन कसं अचीव्ह केलं जातं बघा, तर शेअरिंग एज वेल एज क्रशिंग मेथडने अचीव्ह केलं जातं. सो the material is collected and passed through a sieve. ते मटेरियल काय होतं, कलेक्ट केलं जातं आणि त्या सिव्ह मधून काय केलं जातं, पास केलं जातं टू गेट द पावडर ऑफ डिझायर्ड साइज. देन युजेस काय आहे त्याचे, तर इट इज सुटेबल फॉर द फाईन ग्राइंडिंग. फाईन ग्राइंडिंग साठी काय आहे, हे सुटेबल आहे. आणि नेक्स्ट काय आहे, इट इज नॉट सुटेबल फॉर द ड्रग्स विच आर अनब्रोकन ऑर स्लाइटली ब्रोकन कंडिशन. ब्रोकन कंडिशन मध्ये जे ड्रग आहेत त्यांच्यासाठी ही मेथड सुटेबल नाही. So here we completed the size separation as well as our unit first. सगळ्यांना युनिट फर्स्ट समजलेलं आहे का, कोणते पॉइंट रिपीट घ्यायचे असतील तर मला सांगा, आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूया, तुम्हाला जे समजले नाही ते पॉइंट काय करूया, आपण रिपीट घेऊया. तर असा कोणता पॉइंट आहे का की तो रिपीट घ्यायचा आहे? गर्ल्स, हॅलो, इज इट ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. येस. तुम्हाला कोणता पॉइंट समजला नसेल, गर्ल्स बॉईज दोन्ही आपण जर समजला नसेल कोणता पॉइंट तर मला सांगा, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, तो पॉइंट रिपीट करूया. हेलो मैम। येस. मैम बर्नौलीज थ्योरम एकदा रिपीट करता का? बर्नौलीज थेरम, ओके, मी लिहून घेते, आपण नेक्स्ट लेक्चरला तो रिपीट करूया. बर्नौलीज थेरम, ओके. अजून कोणता पॉइंट आहे का समजला नाही असा? बर्नौलीज थेरम एक्झाम पॉइंट व्ह्यूच्या ह्यानुसार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आपण तो रिपीट घेऊया एकदा. मॅडम पहिली सेशनल कधी आहे? फर्स्ट सेशनची डेट नाही आलेली अजून. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. पण सगळ्यांनी तयारीत राहावं, आता sessional कधी पण होऊ शकते. एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन? सेशनल ऑनलाईनच होईल तुमची सेशनल आता सध्या तरी. पण सगळ्यांनी आता सध्या युनिट फर्स्ट आपलं संपलेलं आहे. असाइनमेंट क्वेश्चन पण दिलेले आहेत सगळ्यांना. एमसीक्यू पण दिलेले आहेत. गुगल क्लासरूम वरती बघा सगळ्यांनी एकदा. तर ते व्यवस्थित सगळ्यांनीच पहिल्या युनिटचा स्टडी करा. Hello, ma'am. येस. Roll number 35 is present, ma'am. ओके. मी कंटिन्यू करणार आहे. आताच मी स्टॉप करणार नाही लेक्चर आपलं. आपलं आता हे ओके. युनिट फर्स्ट संपलेलं आहे. त्यानंतर जरी तुम्हाला अजून कोणता पॉइंट रिपीट वाटत असेल तरी पण मला नंतर सांगा. सांगितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो घेऊया आपण रिपीट. त्यानंतर नेक्स्ट आपलं प्रॅक्टिकल राहिलं होतं. खूप दिवस झालं. तर ते कंटिन्यू करूया आपण प्रॅक्टिकल.
ओके, एक्सपेरिमेंट 7 मध्ये आपण काय बघितलं होतं? टॅबलेट कॉम्प्रेशन मशीन बघितली होती. त्याचे डी टुलिंग, बी टुलिंग बघितलं होतं. त्यानंतर पावडर फिलिंग स्टेज, त्याच्या स्टेजेस बघितल्या होत्या, वर्किंग बघितलं होतं. त्यानंतर पावडर मीटरिंग प्रोसेस बघितली होती. त्यानंतर टॅबलेट इंजेक्शन आणि टॅबलेट डिस्चार्ज बघितलं होतं आपण. त्यानंतर नेक्स्ट FB फ्लुइडाइज्ड बेड कोटर बघितलं होतं आपण. त्यामध्ये आपलं पॅरामीटर्स अफेक्टिंग द फ्लुइड बेड इथून राहिलं होतं. सो नेक्स्ट बघा, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So what are the parameters which affect the fluid bed? त्यामध्ये बघा, इक्विपमेंट पॅरामीटर्स हे काय होतात तर अफेक्ट होतात कशावरती? तर फ्लुइड बेड वरती. मग आता बघा, शेप ऑफ इन्स्ट्रुमेंट बॉडी. तो इन्स्ट्रुमेंट बॉडीचा जो शेप आहे तर तो काय होतो? फ्लुइड बेड वरती काय होतो? अफेक्ट होतो. त्यानंतर नॉझल अँड हाईट ड्युरिंग द कोटिंग. ते जे नॉझल असतात आणि ती जी हाईट आहे कोटिंग प्रोसेस चालू असताना. त्यानंतर नेक्स्ट, प्रेशर अप्लाय ड्युरिंग द प्रोसेस. ते जे प्रेशर आपण अप्लाय करतो ती प्रोसेस चालू असताना त्याचा पण काय होतो? इफेक्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इनलेट अँड आउटलेट टेम्परेचर. इनलेट आणि आउटलेट जे इंटरनल आणि एक्सटर्नल टेम्परेचर आहे बेड कोटरचं, तर त्याचा पण काय होतो? अफेक्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्प्रे रेट. तो जो स्प्रे रेट आहे त्याचा पण काय होतो? इफेक्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा आता, प्रोसेसिंग पॅरामीटर्स. प्रोसेसिंग पॅरामीटर्स मध्ये कोटिंग पॅरामीटर पण अफेक्ट करतो. त्यामध्ये बघा आता, डिस्टन्स ऑफ द स्प्रे नोझलचा डिस्टन्स. त्यामध्ये काय सांगितले आहे बघा, सो डिस्टन्स ऑफ द स्प्रे नोझल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिसाइडिंग द कोटिंग प्रोसेस. ते जे डिस्टन्स आहे स्प्रे नोझलचं ते काय होतं? इट प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन कोटिंग deciding the coating process. So as the more distance leads to the evaporation of the coating solution and the less distance leads to overweighting of the particles or the dosage form. The distance जर व्यवस्थित असेल, जास्त असेल, so it leads to evaporation. काय होतं? त्या कोटिंग पार्टिकल मध्ये आणि पार्टिकल्स मध्ये आणि त्या स्प्रे नोझल मध्ये जर डिस्टन्स जास्त असेल तर काय होतं? ते पार्टिकल्स काय होतात? तर इव्हॅपोरेट होतात. आणि जर जास्त जवळ जर डिस्टन्स असेल दोन्हीचं, पार्टिकलचं आणि ह्याचं स्प्रेचं, तर काय होतं? ओव्हरवेटिंग होतं. म्हणजेच काय होतं? जास्त कोटिंग त्यामध्ये केलं तर ओव्हरवेटिंग होतं पार्टिकलचं किंवा त्या डोसेज फॉर्मचं. सो डिस्टन्स काय पाहिजे त्याचं? व्यवस्थित मेंटेन पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ड्रॉपलेट साइज. आणि ते ड्रॉपलेट साइज बघा, सो ड्रॉपलेट साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द efficiency of the coating. आता ड्रॉपलेट साइज आहे ती पण काय आहे? तर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द coating. The lesser the droplet size, the more is the uniformly of coating of the solution. जेवढं ड्रॉपलेट साइज आहे तेवढंच काय होतं? the more is the uniformly coating of the solution. म्हणजे जेवढी ड्रॉपलेट साइज कमी तेवढंच काय होणार? युनिफॉर्मली त्या सोल्युशनचं काय होणार? कोटिंग होणार. नेक्स्ट आहे स्प्रे रेट. स्प्रे रेट मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सो द स्प्रे रेट शुड नॉट बी टू फास्ट और टू स्लो. स्प्रे रेट आहे तो काय नाही, जास्त फास्ट पण नाही पाहिजे आणि जास्त स्लो पण नाही. फॉर द बेटर कोटिंग टू टेक प्लेस. मग आता ऑप्टिमम जो स्प्रे रेट आहे तो काय पाहिजे? तर मेंटेन पाहिजे व्यवस्थित फॉर बेटर कोटिंग टू टेक प्लेस. त्यानंतर स्प्रे प्रेशर मध्ये बघा, atomization of the coating solution depend on the spray pressure. आता atomization आहे त्या कोटिंग सोल्युशनचं, ते कशावरती डिपेंड आहे? तर स्प्रे प्रेशर वरती डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मॉइश्चर इन द इक्विपमेंट. ते इक्विपमेंट मधलं जे मॉइश्चर आहे सो लीड्स टू
डिग्रेडेशन ऑफ द हायड्रोस्कोपिक सबस्टन्सेस. आता त्या इक्विपमेंटला जर म्हणजे मॉइश्चर असेल तर काय होतं, तर डिग्रेडेशन होतं. कशाचं? तर हायड्रोस्कोपिक जे सबस्टन्स असतात त्याचं काय होतं, डिग्रेडेशन होतं, कॉन्टॅमिनेशन होतं. नेक्स्ट बघा, coating solution is to be dried well so that uniform coating occurs. ते जे coating solution आहे ते कसं पाहिजे, तर वेल ड्राईड पाहिजे. मग काय होणार, वेल ड्राय असलं तर काय होणार, त्याचं कोटिंग आहे ते युनिफॉर्मली होणार. सो द टेम्परेचर शुड बी बेटर कोटिंग सोल्युशन. आता जे टेम्परेचर आहे ते पण काय केलं पाहिजे, व्यवस्थित मॉनिटर केलं पाहिजे. टाइम ऑफ ड्राइंग also plays major role in coating process. हा जो ड्राइंग आहे तो काय इन द कोटिंग प्रोसेस, कोटिंग प्रोसेस मध्ये हा मेजर रोल आहे टाइम ऑफ ड्राइंगचा. सो इफ टाइम ऑफ ड्राइंग इन्क्रीजेस, द ड्राइंगचा टाइम इन्क्रीज झाला काय होतं, द कोटिंग ब्रिटल अँड लीड्स टू द प्रॉब्लेम्स. काय होतं, wait for 1 minute. So त्यामध्ये बघा त्यांनी काय होतं, तर तो जो ड्राइंगचा टाइम आहे तो जर increase झाला तर काय होतं, तो काय होतं, बरं होतं. म्हणजे काय होतं, ठिसूळ होतं, लगेच होतो. आणि processing problem काय होतं, कोटिंग लेअर जर म्हणजे जर नीट व्यवस्थित जर वेल टाईट नसेल, जर कोटिंग लेयर जर व्यवस्थित वेल ड्राईड नसेल तर काय होतं, द डबलेट्स अँड ट्रिपलेट्स आर फॉर्मड ड्यू टू द स्टिकिंग ऑफ द टॅबलेट टू वन अनदर. म्हणजे काय होतं, तेव्हा कोटिंग करताना तो जर लेअर वेल ड्राईड नसेल तर काय होतं, ते जे प्रोडक्ट आहे आपलं आपण जे ज्याला कोटिंग करणार आहे, फॉर एक्झाम्पल टॅबलेटला कोट करायचं असेल आपल्याला, तर काय होणार, ते जर वेल ड्राईड नसेल तो जो लेअर, तर काय होणार, ते टॅबलेट आहे ते काय होणार, एकमेकांवरती स्टिक होणार. म्हणजेच काय होणार, डबलेट्स किंवा ट्रिपलेट्स, म्हणजेच ते टॅबलेट आहे 2-2, 3-3 काय होणार, एका एकाला चिकटून बसणार. So next बघा, so doublets and triplets are formed. So due to the sticking of the tablets to one another, एकमेकांना त्या टॅबलेट काय होणार, स्टिक होऊन बसणार. त्यामुळे डबलेट्स आणि ट्रिपलेट्स म्हणजे 2 आणि 3, 2-3 टॅबलेट काय होणार, असं स्टिक होऊन बसणार एकमेकांवरती. सो द कोटिंग सोल्युशन इज टू बी सिलेक्टेड बेस्ड अपॉन द पॅरामीटर युज्ड. ते जे कोटिंग सोल्युशन आहे ते कशावरती सिलेक्ट केलं जातं, तर बेस्ड अपॉन द पॅरामीटर्स वरती सिलेक्ट केलं जातं. So if the coating solution is an organic solution, coating solution जर organic असेल तर काय असतं त्यामध्ये, it may catch the fire due to high temperature inlet air used. आता ते जर कोटिंग सोल्युशन जर ऑर्गॅनिक सोल्युशन म्हणून म्हणजे आपण करत असेल तर काय होतं, ते फायर कॅच करू शकतं, त्यामध्ये काय होऊ शकतं, आग लागू शकते. तर ड्यू टू द हाय टेम्परेचरमुळे हाय टेम्परेचर इनलेट टू एअर युज्ड. सो ड्युरिंग द कोटिंग प्रोसेस, मग कोटिंग प्रोसेस चालू असताना, सो द अपोजिट नेचर मटेरियल इज टू बी युज्ड. ह्यामध्ये अपोजिट नेचर मटेरियल असतं ते काय होतं, युज केलं जातं. सो दॅट इज हायड्रोफिलिक मटेरियल इज युज्ड ॲज अ स्टार्टिंग मटेरियल. ह्यामध्ये काय केलं जातं मग, तर हायड्रोफिलिक मटेरियल आहे ते काय केलं जातं, तर स्टार्टिंग मटेरियल म्हणून ह्याचा युज होतो. आणि
हायड्रोफोबिक मटेरियल इज टू बी युज्ड ऍज अ कोटिंग मटेरियल अँड व्हाईस वर्सा. आणि मग हायड्रोफोबिक मटेरियल आहे ते काय होतं तर कोटिंग मटेरियल म्हणून यूज होतं. सो दिस इज द फ्लुइडाइज्ड बेड कोटर. फ्लुइड एनर्जी मिल. फ्लुइड एनर्जी मिल आपण बघितलेलं आहे. सो फ्लुइड एनर्जी मिल इज बघा एमसीक्यू मध्ये विचारू शकता तुम्हाला. डॅश फ्लुइड एनर्जी मिल इज ऑल्सो नोन एज डॅश डॅश. मग काय पल्वरायझर, मायक्रोनायझर किंवा ऑर जेट मिल. सो इट इज यूज फॉर द फाईन ग्राइंडिंग अँड क्लोज पार्टिकल्स साइज कंट्रोल. ते काय होतं तर फाईन ग्राइंडिंग साठी काय होतो ह्याचा यूज होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय आहे बघा तर इट वर्क्स मेनली ऑन द शॉर्ट मध्ये दिलेलं आहे इथं. तर इट वर्क्स मेनली ऑन द प्रिन्सिपल ऑफ कंबाइंड अट्रिशन अँड इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय तर बार्स रोटेट ऍट द हाय स्पीड आणि अट्रिशन म्हणजे काय रबिंग ऍक्शन बिटवीन द टू सरफेसेस. सो दॅट साइज रिडक्शन प्रोसेस. सो कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा सेकंड डायग्राम मध्ये काय आहे इथं क्लासिफायर आहे. फाईन पार्टिकल्स material feed different nozzles are attached then fluid inlet is there. आपल्या थेअरी मधली डायग्राम वेगळी आहे आणि इथली थोडी वेगळी आहे. तुम्ही कोणती ह्यामधली डायग्राम केली तरी चालेल. नाव सेमच आहे दोन्हीकडे फक्त डायरेक्शन आय थिंक सो चेंज आहे यामध्ये. देन नेक्स्ट बघा एनर्जी मिल कन्सिस्ट ऑफ. आता ह्यामध्ये काय आहे फ्लुइड एनर्जी मिल मध्ये काय काय आहे बघा. सो इट कन्सिस्ट ऑफ अ लूप ऑफ पाईप विच हॅज अ डायमीटर ऑफ 20 to 200 mm. ह्यामध्ये काय आहे तर पाईप आहे. कसला पाईप आहे सॉरी इट कन्सिस्ट ऑफ अ पाईप. सो विच इज हॅव्हिंग द डायमीटर. डायमीटर किती आहे याचा तर 20 to 200 mm पर्यंत त्याचा डायमीटर आहे. सो डिपेंडिंग ऑन द ओव्हरऑल हाईट ऑफ द लूप विच मे बी अबाउट 2 मीटर. मग ह्याचा डायमीटर किती आहे त्या पाईपचा तर 20 to 200 mm पर्यंत त्याचा डायमीटर आहे लक्षात ठेवा. सो आणि इनलेट किंवा मटेरियल फीड. सो बाय विच फ्लुइड मटेरियल इज इंट्रोड्युस्ड इनटू द चेंबर विच इज मेड अप ऑफ द स्टेनलेस स्टील. आता जे आपण ते जे इनलेट आहे जेव्हा जिथं मटेरियल आपण फीड करणार आहे. सो बाय विच सॉलिड मटेरियल इथून आपण एंटर करणार आहे आपलं मटेरियल. सो बाय विच सॉलिड मटेरियल इज इंट्रोड्युस्ड इनटू द चेंबर. ते सॉलिड मटेरियल आहे ते काय करणार आहे आपण चेंबर मध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. सो विच इज मेड अप ऑफ द स्टेनलेस स्टील. ते कशापासून इनलेट कशापासून बनवलेलं आहे तर स्टेनलेस स्टील पासून बनलेलं आहे. सो नोझल्स बाय विच द एअर अँड द इनर्ट गॅस इज इंट्रोड्युस्ड इनटू द चेंबर ऍट हाय प्रेशर. आता ते जे नोझल्स आहेत त्यामध्ये काय nozzles by which the air and the inert gas is introduced into the chambers. तो जो inert gas आहे तो काय केला जातो तर चेंबर थ्रू काय केला जातो इंट्रोड्यूस केला जातो at high pressure ला. So an outlet with a classifier which allows the air to escape but prevent the particles to pass. मग आता ते आउटलेट आहे विथ क्लासिफायर. क्लासिफायर असतं त्याच्यामध्ये. सो विच अलोज द एअर टू एस्केप. ते काय करतात तर अलाउ करतात एअर एस्केप होण्यासाठी एअर बाहेर पडण्यासाठी. सो बट प्रिव्हेंट द पार्टिकल टू पास. पण ते पार्टिकल्स काय होऊ देत नाहीत तर पास होऊन देत नाहीत पण एअर एस्केप होते त्यामधून. सो अंटिल दे बिकम सफिशियंटली फाईन. जोपर्यंत ते पार्टिकल्स फाईन पार्टिकल्स त्या पार्टिकलचं कन्व्हर्जन फाईन पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होत नाहीत तोपर्यंत त्या आउटलेट मधून ती पावडर किंवा ते पार्टिकल्स आहेत ते काय होत नाहीत तर बाहेर पडत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट बघा वर्किंग. सो इन दॅट वर्किंग मध्ये काय आहे बघा इन द सेपरेशन ऑफ अ फ्लुइड एनर्जी मिल. फ्लुइड एनर्जी मिल मध्ये ऑर सॉरी एअर ऑर एन इनर्ट गॅस. एअर किंवा इनर्ट गॅस काय केले ते इंट्रोड्यूस केले जाते. इंट्रोड्युस्ड विथ अ व्हेरी हाय प्रेशर. हाय प्रेशरने काय केलं जातं एअर किंवा इनर्ट गॅस आहे तो इंट्रोड्यूस केला जातो. सो थ्रू द नोझल थ्रू. सो सॉलिड्स आर इंट्रोड्युस्ड इनटू द स्ट्रीम थ्रू द इनलेट. आता ते सॉलिड्स आहेत ते काय करतो आपण तर ह्या इनलेट मधून काय करतो पास करतो.
सो इंट्रोड्यूस करतो थ्रू द इनलेट. सो ड्यू टू द हाय डिग्री ऑफ टर्ब्युलन्स, इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनल फोर्सेस ऑकर्स बिटवीन द पार्टिकल्स. काय होतं मग ह्यामध्ये, तर हाय डिग्री ऑफ टर्ब्युलन्स म्हणजे काय, तर ड्यू टू हाय प्रेशर काय होतं ह्याच्यामध्ये, तर त्या पार्टिकल्स मध्ये काय होतो, तर इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन फोर्स काय होतो, प्रोड्यूस होतो. सो द फ्लुइडाइज्ड इफेक्ट ट्रान्सपोर्ट द पार्टिकल्स टू अ क्लासिफिकेशन झोन. मग आता ते जे फ्लुइडाइज इफेक्ट असतो तो काय होतो, त्या पार्टिकल्सला क्लासिफिकेशन झोन पर्यंत पोहोचवतो. सो वेअर द साइज क्लासिफायर remains the particles until sufficiently fine to be removed. जोपर्यंत ते पार्टिकल्स फाईन होत नाहीत सफिशियंटली, तोपर्यंत काय होत नाही, त्यामधून ते बाहेर पडत नाहीत किंवा रिमूव्ह होत नाहीत. सो द फाईन पार्टिकल्स आर कलेक्टेड थ्रू अ क्लासिफायर. आणि ते जे फाईन पार्टिकल्स आहेत ते कोण कलेक्ट करतं, तर इट इज कलेक्टेड थ्रू द क्लासिफायर. देन द पार्टिकल साइज अँड शेप आर डिटरमाइन्ड बाय. आता ते जे पार्टिकल साइज आणि शेप आहेत ते कोण कसं डिटरमाइन केले जातात बघा. सो the speed of air or the inert gas, त्यानंतर feed rate and the size, then the configuration of the mill, then design of the classifier, then position of the nozzle. आणि next आहे the impact between the feed and the air. Then next बघा, fluid energy mill reduce the particles to the 1 to 20 microns. Fluid energy mill काय करतं बघा, तर 1 to 20 micron पर्यंत पार्टिकल्सची साईज आहे ती काय करतं, रिड्यूस करतं. सो टू गेट अ व्हेरी फाईन पावडर, व्हेरी फाईन पावडर जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करणार आपण, इवन अप टू 5 micron द मटेरियल इज pre-treated to reduce the particle size. म्हणजे जर समजा आपल्याला जर अप टू 5 micron पर्यंतची साईज पाहिजे असेल तर आपण काय करतो, ते मटेरियल आहे ते काय करतो, प्री-ट्रीट करतो. म्हणजे पुन्हा आपण काय करतो, त्या ह्याच्यामध्ये फ्लुइड एनर्जी मिल मध्ये काय करतो आपण, तर ते पार्टिकल्स काय करतो, फाईन पार्टिकल्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो, त्याचं पार्टिकल साइज रिड्यूस करतो. सो टू द ऑर्डर ऑफ 100 मेश अँड देन टू द फ्लुइड एनर्जी मिल. 100 मेश मधून काय करतो आपण, ते पुढे पास करतो. सो नेक्स्ट बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लुइड एनर्जी मिल. आता ह्याचे ऍप्लिकेशन्स कोणते आहेत, कशाचे, तर फ्लुइड एनर्जी मिलचे. सो दिस मेथड इज युज्ड वेअर एस्पेशली फाईन पावडर इज रिक्वायर्ड. ही मेथड कधी यूज केली जाते बघा, तर जेव्हा आपल्याला तेव्हा त्याचा यूज होतो. सो फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक्स मध्ये सल्फोनामाइड्स किंवा व्हिटॅमिन्स, जर आपल्याला त्यासाठी काय लागते, तर फाईन पावडर लागते त्या ड्रग साठी किंवा ते जे डोसेज फॉर्म बनवण्यासाठी. मग काय करणार आपण, तर फ्लुइडाइज एनर्जी मिल मध्ये काय करणार, ते त्याची पार्टिकल्सची साईज आहे ती काय करणार, त्या ड्रगची रिड्यूस करणार. त्यानंतर नेक्स्ट बघा, द मिल इज युज्ड टू ग्राइंड द थर्मोलेबाइल मटेरियल टू द फाईन पावडर. आता ती जी मिल आहे ती काय करते, तर इट ग्राइंड द थर्मोलेबाइल मटेरियल टू द फाईन पावडर. थर्मोलेबाइल मटेरियलचं कन्वर्जन फाईन पावडर मध्ये करते. त्यानंतर नेक्स्ट बघा, द मिल इज युज्ड फॉर द फाईन ग्राइंडिंग ऑफ फ्रीड, केओलिन, झिरकॉन, टिटॅनियम अँड कॅल्शियम, ॲल्युमिना. ही जी मिल आहे ती काय ग्राइंड करण्यासाठी यूज होतो बघा ह्याचा, तर फ्रीड साठी केओलिन, झिरकॉन, टिटॅनियम आणि कॅल्शियम, ॲल्युमिना. बट द एनर्जी कन्झ्युम्ड पर टन ऑफ मिल्ड पावडर इज हाय. आता ही जी एनर्जी कन्झ्युम केली जाते ती कशी असते, पर टनला काय असते, तर हाय असते ती. So it is also an object to provide the grinding of dry solids. ह्यामध्ये काय केलं जातं, ड्राय सॉलिड्सचं ग्राइंडिंग केलं जातं. So it is the choice of mill. ठीक आहे. So when higher degree of drug purity is required, ह्यामध्ये काय होतं, तर ड्रगची प्युरिटी असते ती काय असते, तर हायर असते. ह्यामध्ये कोणतंही कॉन्टॅमिनेशन होत नाही, कशामध्ये, तर फ्लुइड एनर्जी मिल मध्ये. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्यानंतर नेक्स्ट होता मेरिट्स ऑफ फ्लुइड एनर्जी मिल. फ्लुइड एनर्जी मिलचे मेरिट्स कोणते आहेत, फ्लुइड एनर्जी मिलचे मेरिट्स, सो त्यामध्ये बघा, द स्मॉलर particle size than that produced by any other method of
reduction is the ओके ह्यामध्ये काय होतं बघा स्मॉलर पार्टिकल्स असतात त्याचे काय होतं तर दॅन दॅट प्रोड्युस्ड बाय एनी अदर मेथड ऑफ साइज रिडक्शन इज अचिव्हेबल तर अदर कोणत्या मेथडने आपण जेवढी साईज रिड्यूस करू शकत नाही तेवढं ह्या मेथड मध्ये आपण साईज रिड्यूस करू शकते सो साईज रिडक्शन ऑफ thermolabile materials can be done with the little degradation आता ह्यामध्ये काय होतं thermolabile materialचं little degradation होतं since the heat produced by the process is nullified by cooling effect of the evaporation of the compressed gas मग आता फॉर एक्झाम्पल आता thermolabile substance तर ते काय होतं तर थोडंफार डिग्रेडेशन होतं लिटल डिग्रेडेशन मग काय होतं ह्याच्यामध्ये ती जी हीट प्रोड्यूस केलेली असते प्रोड्यूस झालेली असते तर त्यामध्ये काय करू शकतो आपण तर कुलिंग इफेक्ट देऊ शकतो त्याला मग कुलिंग इफेक्ट मुळे काय होत नाही ते प्रोडक्ट आपला डिग्रेड होत नाही सो नेक्स्ट बघा इट इज युज्ड फॉर द ग्राइंडिंग हीट सेन्सिटिव्ह सबस्टन्सेस सच ॲज सल्फोनामाइड्स विटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स हीट सेन्सिटिव्ह सबस्टन्सेस पण काय करू शकतो आपण मिल करू शकतो कोणते सल्फो vitamin and antibiotics so there is no wear of the mill and hence there is no contamination of the product ह्यामध्ये काय नाहीये तर wear नाही होत मिलचं and there is no contamination होत नाही प्रोडक्टचं त्यानंतर it is possible to use inert gases for very sensitive materials ह्यामध्ये काय होतं तर very sensitive materialचं काय होतं very sensitive materials असतील तर काय करतो आपण inert gases यूज करू शकतो त्यानंतर नेक्स्ट बघा द पार्टिकल साइज अँड द पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन ऑफ द पावडर कॅन बी कंट्रोल ड्यू टू द यूज ऑफ क्लासिफायर पार्टिकल साइज आणि पार्टिकल साइज डिस्ट्रीब्युशन आहे ते काय करू शकतो आपण तर कंट्रोल करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्लासिफायर सो द मिल इज युज्ड टू ग्राइंड द मटेरियल्स टू द फाईन पावडर आता ती जी मिल आहे ती कशी यूज करतो आपण टू ग्राइंड द मटेरियल्स टू द फाईन पावडर होण्यासाठी त्यानंतर होमोजिनियस ब्लेंड त्यानंतर इक्विपमेंट इज इझी टू स्टरलाइज हे जे इक्विपमेंट आहे ह्याची स्टरलायझेशन प्रोसेस आहे ती पण काय आहे इझी आहे त्यानंतर नेक्स्ट बघा डिमेरिट्स ऑफ द फ्लुइड एनर्जी मिल सो इन दॅट हाय एनर्जी कंझ्युमिंग प्रोसेस आहे ही त्यानंतर हाय हेड स्पेस त्यानंतर नॉट सुटेबल फॉर द सॉफ्ट स्टिकी अँड फायब्रस मटेरियल त्यानंतर टेंडन्सी ऑफ फॉर्मिंग ऍग्रिगेशन अँड अग्लोमरेट्स आफ्टर मिलिंग ह्यामध्ये काय होतं तर अग्लोमरेट्स फॉर्म होतात आणि ही काही नाहीये तर सॉफ्ट स्टिकी आणि फायब्रस मटेरियल साठी ही सुटेबल नाहीये सो नेक्स्ट बघा जनरेशन ऑफ द अमॉर्फस कंटेंट ड्यू टू द हाय एनर्जी इम्पॅक्ट त्यानंतर नेक्स्ट बघा अवॉइड कोर्स मटेरियल्स इनटू द चेंबर हे मशीन काय करतं तर कोर्स मटेरियल काय करतं अवॉइड करतं त्या चेंबर मध्ये सो द फेड डिव्हाइस मे बी क्लॉग्ड विथ द clump materials त्यानंतर नेक्स्ट आपला एकच पॉइंट राहिलेला आहे यामध्ये डिह्युमिडिफायर राहिलेला आहे डिह्युमिडिफायर बघा त्यामध्ये काय होतं डिह्युमिडिफायर रिमूव्ह द वॉटर वेपर फ्रॉम एअर इन दॅट एरिया ते काय करतं तर वॉटर वेपर काय करतं रिमूव्ह करतं सो नेक्स्ट बघा कन्स्ट्रक्शन ऑफ डिह्युमिडिफायर त्यामध्ये कंपोनेंट्स ऑफ डिह्युमिडिफायर पहिल्यांदा डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी डिह्युमिडिफायर कशी आहे डायग्राम त्यामध्ये बघा आता इथं काय आहे इव्हॅपोरेटर कॉइल आहे
त्यानंतर इथं रिसिव्हर टँक आहे. त्यानंतर इथं कंडेन्सर कॉइल आहे. मॉइस्ट एअर, सो डॅम्पर इज देअर. Here is motor blower, compressor is there, and here is dry air. सो त्यामध्ये बघा कन्स्ट्रक्शन ऑफ डिह्युमिडिफायर मध्ये सो कंपोनेंट्स बघा त्यामध्ये कोणते कोणते आहेत तर कोल्ड इव्हॅपोरेटर कॉइल्स, वॉर्म कंडेन्सर कॉइल्स, कोल्ड इव्हॅपोरेटर कॉइल्स आहेत, त्यानंतर वॉर्म कंडेन्सर कॉइल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे अ फॅन, फॅन इज देअर. त्यानंतर रिझर्वायर और ड्रेन. त्यानंतर नेक्स्ट बघा वर्किंग, वर्किंग मध्ये काय सांगितलेलं आहे बघा अ dehumidifier uses the refrigeration principles. dehumidifier काय करतो तर रेफ्रिजरेशन प्रिन्सिपल्स काय करतो यूज करतो. सेम ॲज द वे ऑफ एअर कंडेन्सर. सो बट इट डज नॉट कूल द, तो काय करत नाही तर एअर कूल करत नाही. इन फॅक्ट इट वॉर्म्स द एअर स्लाइटली, पण तो काय करतो स्लाइटली एअर काय करतो वॉर्म करतो. सो warm humid air from the structure drawn into the cold dehumidification coil of the dehumidifier. Then the temperature of the air is low below the dew point condition and the water is collected on the dehumidification coil. मध्ये ह्यामध्ये काय होतं ते जे टेम्परेचर असतं ते काय होतं लोअर असतं. सो बिलो द ड्यू पॉइंटच्या कंडिशन, ड्यू पॉइंटच्या खाली. सो अँड वॉटर इज कलेक्टेड फ्रॉम द ऑफ द डिह्युमिडिफिकेशन कॉइल, आणि ते वॉटर काय करतो आपण तर डिह्युमिडिफिकेशन कॉइल मधून कलेक्ट करतो. सो ड्युरिंग द डिह्युमिडिफिकेशन प्रोसेस, आता ही प्रोसेस चालू असताना हीट इज प्रोड्युस्ड ॲज वॉटर वेपर बिकम्स अ लिक्विड. काय होतं ह्यामध्ये तर हीट प्रोड्यूस होते आणि वॉटर वेपरचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर लिक्विड मध्ये होतं. सो इज द रेफ्रिजरेटर सिस्टीम. हीट नंतर कलेक्ट करतात रेफ्रिजरेटर सिस्टम काय करतं कलेक्ट फ्रॉम द taken from entering air stream. So along with the latent heat, the energy used to operate the मध्ये काय होतं बघा लॅटेंट हीट आहे ती जी एनर्जी आहे ती काय करतो आपण ऑपरेट करतो. एनर्जी इज यूज टू ऑपरेट द रेफ्रिजरेटिंग compressor is also collected as a heat energy and added to the refrigerant. काय होतं तर ती हीट एनर्जी मधून आपण काय करतो कलेक्ट करतो कॉम्प्रेसर मध्ये आणि काय होतं यामध्ये तर रेफ्रिजरंट मध्ये आपण ऍड करतो. देन लॅटेंट हीट अँड कॉम्प्रेसर हीट इज देन ट्रान्सफर्ड बाय द रेफ्रिजरंट सिस्टीम. हीट अँड कॉम्प्रेसर हीट ती काय करतो इट इज देन ट्रान्सफर्ड बाय द refrigerant system to the condenser coil of the dehumidifier, so where it is added back into the air stream. आणि ती काय करतो आपण तर ती एअर स्ट्रीमला बॅक करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा आता ऍप्लिकेशन्स ऑफ डिह्युमिडिफायर. डिह्युमिडिफायरचे ऍप्लिकेशन्स कोणते आहेत बघा. सम कमर्शियल ऍप्लिकेशन्स ऑफ डिह्युमिडिफायर आर. सो नेक्स्ट बघा काय आहे पहिलं ऍप्लिकेशन इट लोअर्स द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तो काय करतो तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय करते ती लोअर करते. सो टू फॅसिलिटेट द मॅन्युफॅक्चरिंग अँड हँडलिंग ऑफ द हायग्रोस्कोपिक मटेरियल. काय करतो आपण त्यामध्ये मॅन्युफॅक्चर करतो कशाचं अँड हँडलिंग हायग्रोस्कोपिक मटेरियल्स. त्यानंतर इट लोअर्स द ड्यू पॉइंट टू प्रिव्हेंट द कंडेन्सेशन ऑन प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड इन द लो टेम्परेचर प्रोसेसेस. ह्यामध्ये काय होतं बघा तो काय करतो लोअर करतो टू प्रिव्हेंट द कंडेन्सेशन त्या प्रोडक्टचं कंडेन्सेशन होऊ नये म्हणून. सो विच इज मॅन्युफॅक्चर्ड इन द लो टेम्परेचर प्रोसेसेस. त्यानंतर नेक्स्ट बघा इट प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह ऍटमॉस्फिअर्स फॉर द हीट ट्रीटमेंट ऑफ मेथड्स. ह्यामध्ये काय होतं प्रोटेक्टिव्ह ऍटमॉस्फिअर काय करतो प्रोव्हाइड करतं ते फॉर द हीट ट्रीटमेंट ऑफ मेटलचं हीट ट्रीटमेंट चालू असताना. सो इट कंट्रोल्स द ह्युमिडिटी इन वेअर हाऊसेस अँड केव्स युज्ड फॉर द स्टोरेज. हे काय करतं तर ह्युमिडिटी काय करतं कंट्रोल करतं वेअर हाऊस मध्ये केव्स मध्ये आणि
जी आपण स्टोरेज साठी यूज करतो जी जागा त्यासाठी त्यामध्ये काय होतं तर तो ह्युमिडिटी कंट्रोल करतो डिह्युमिडिफायर काय केलं जातं तिथं बसवलं जातं सो इट प्रिझर्व द शिप्स एअरक्राफ्ट अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट दॅट वुड अदरवाईज डिटोरिएट हे काय करतं तर ह्युमिडिटी कंट्रोल असल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये शिप्स एअरक्राफ्ट किंवा इंडस्ट्रियल इक्विपमेंट असतात ते काय होतं तर त्याचं ते डिटोरिएट होऊन देत नाही खराब होऊन देत नाही त्यानंतर नेक्स्ट बघा इट मेंटेन्स अ ड्राय ऍटमॉस्फिअर इन अ क्लोज्ड स्पेस हे काय करतं क्लोज स्पेस मध्ये ड्राय ऍटमॉस्फिअर काय करतं मेंटेन करतं और कंटेनर मध्ये सो सच ॲज द कार्गो होल्ड ऑफ अ शिप और न्यूमरस स्टॅटिक ऍप्लिकेशन्स कशामध्ये बघा तर कार्गो होल्ड ऑफ अ शिप किंवा न्यूमरस स्टॅटिक ऍप्लिकेशन मध्ये त्यानंतर नेक्स्ट बघा इट इलिमिनेट द कंडेन्सेशन ऑफ द सबसिक्वेंट करोजन हे काय करतं तर कंडेन्सेशन आणि करोजन काय करतं इलिमिनेट करतं त्यानंतर नेक्स्ट बघा ड्राईंग एअर टू स्पीड द ड्राईंग ऑफ हीट सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स सच एज कॅन्डी सीड्स अँड फोटोग्राफिक फिल्म त्यानंतर नेक्स्ट बघा ड्राईंग इन्स्ट्रुमेंट एअर अँड प्लांट एअर त्यानंतर नेक्स्ट बघा ड्राईंग प्रोसेस अँड इंडस्ट्रियल गॅसेस त्यानंतर नेक्स्ट बघा डिहायड्रेशन ऑफ लिक्विड्स so here is the end of our experiment number 7 काल 2-3 दिवसापूर्वी जो गुगल फॉर्म पाठवला होता जे कोण भरायचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या युनिव्हर्सिटीला आजच माहिती पाठवायची आहे 2 वाजेपर्यंत तर ज्यांचा कोणाचा तो गुगल फॉर्म मी पाठवला होता त्या दिवशी काल पण सांगितलं होतं भरा म्हणून पण कोणीच भरलेलं दिसत नाही तर ज्यांनी कोणी भरला नाही only 49 students completed this Google form ज्यांनी कोणी भरला नाही त्यांना सांगा भरायला गुगल फॉर्म आजच इन्फॉर्मेशन पाठवायची आहे युनिव्हर्सिटीला अदरवाईज तुमची इन्फॉर्मेशन युनिव्हर्सिटीला सेंड होणार नाही हे लक्षात ठेवा सगळ्यांनी लेक्चरला 55 होते ना 10 जण कोण लेफ्ट झाले जे कोण लेफ्ट होतील त्यांची अटेंडन्स प्रेझेंट असून पण त्यांची ऍब्सेंटी लावली जाईल जर ऍब्सेंट राहायचं असेल लेक्चरला तर